काही लोकांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, नौटंकी केली. बावनकुळेंचा नाव न घेता बच्चू कडूंना टोलाय आणि याच मुद्द्यावर बच्चू कडू यांनी आता संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा तमाम शेतकऱ्याचा अपमान आहे, असं बच्चू कडूंचं प्रत्युत्तर आहे. या अमरावतीच्या विचारच केला नाही. या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले, अनेक लोक मिळाले, पण खोटारडेपणा एवढा की आंदोलन करायचं, आंदोलनामध्ये नाटकं करायचे. पण या ठिकाणी मला अभिमान आहे. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी यावर्षीपासनं आता 1,500 ते 2,500 रुपये महिना आपल्या दिव्यांगांना मिळवून देण्याकरता या ठिकाणी एक मोठा कार्य या मागच्या बजेटमध्ये केलं. त्याबद्दल अमरावतीच्या या भूमीतनं मी त्यांचे आभार मानतो. आणि हा शेतकऱ्याचा अपमान आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाला नौटंकी म्हणून त्यांना त्या शेतकऱ्यांचा आक्रोश, त्यांच्या आम्ही पाहतो वेदना कळत नसेल. कारण ते मंत्री झाल्यामुळं पोट भरलं असेल. पण बावनकुळे साहेब 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर आजही त्यांचे बाया लेकरं भरपूर प्रतीक्षेत आहे. त्यांचा आक्रोश आहे आणि त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर येत असेल आणि त्याला तुम्ही नौटंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा. बावनकुळेजी, ही चांगली गोष्ट नाही आहे. आणि तुम्ही काही दिले तर स्वतःच्या घरून दिले नाही. मुख्यमंत्री काय वखराले गेले होते का? मेहनत करून दिले. आमचे पैसे आहे, आमचा अधिकार आहे. आणि टोमणे मारणं बंद करा. आम्हाला तुमच्यापेक्षा वाईट बोलता येतं, हे विसरू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.